सोयाबीनमधला राईस करण्यासाठी आपल्याला जे हवं आहे मी आता तुम्हाला 1 वाटी सोयाबीन भिजत घातलं आहे, अर्धा वाटी वाटाणा आहे, 4 कांदे, 2 टमॅटो, थोडासा लसूण आणि बिर्याणीचे तांदूळ आणि काही कॉमन खडे मसाले हवे. तांदूळ धुवून ठेवलेत. अर्धी वाटी दही आहे, 20-25 मिनटं भिजवलेलं सोयाबीन, वाटाणा उभा कापलेला कांदा, टमॅटो, लसूण टेचून घेतलेला, कोथिंबीर आणि खडे मसाल्यामध्ये काळी विलायची, जिरं, ब्लॅक पेपर, तमालपत्र हे जे काय कॉमन असतात ते तेलात घालायचे. मग घालायचा कांदा, छान त्यालाही परतून घ्या. कांदा छान परतला की मग आपल्याला घालायचा आहे त्याच्यामध्ये लसूण. लसणालाही छान परतून घ्या. आलं ऑप्शनल आहे, टाक वाटलं टाका, नाही टाकलं तरी चालेल. मग छान त्यालाही परतून घ्या. मग घाला टॅमॅटो घाला, मग त्यात थोडं मीठ घाला म्हणजे पटकन शिजतील आणि छान त्यालाही वाफवून घ्या. मग घाला हिरव्या मिरच्या, मी 3-4 घेतल्या, त्या खूप स्पायसी नव्हत्या, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता कमी जास्त. मग घाला वाटाणे, छान त्यालाही परतून घ्या. मग सोयाबीन जे 20-25 मिनटं भिजत ठेवले त्याला छान असं पिळून घ्यायचं, त्यातलं सगळं पाणी काढायचं आणि मग त्याला ॲड करायचं. त्यालाही छान परतून घ्यायचं आपल्या मसाल्यांमध्ये आणि मग घालायचं आहे आपल्याला बिर्याणी मसाला. कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता. कोथिंबीर घाला आणि बिर्याणी मसाला हा प्रत्येक जो मसाले भात असतो तुम्ही त्याच्यात घालू शकता. मस्त बनतो भात. मसाला खाली करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं. छान त्या परतलं की मग फेटून घेतलेलं दही ॲड करा. ही अर्धी वाटी दही आहे आणि हा राईस मी 5-6 जणांसाठी बनवते आहे. तांदळामध्ये लगेच पाणी नाही घालायचं, तांदूळ ॲड करून त्याला 5-6 मिनटं छान असं परतून घ्या. सॉरी फॉर दॅट फंबल. आणि पाणी जे आहे, जी वाटीत दही घेतलं होतं त्याच वाटीनं मी पाणी 4 वाट्या ॲड केलेलं आहे. त्याच वाटीने ॲक्च्युली मी तांदूळही काउंट केले होते. थोडीशी कोथिंबीर घाला, मीठ चेक करा कमी जास्त आणि मग झाकण ठेवून छान दमवून घ्या. क्लोजअपली बघा, इतका सुंदर राईस बनला होता. अमेझिंग रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी बनली. इतका मस्त झाला होता हा पुलाव, अमेझिंग. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.